नमस्कार रसिको. फॉर्च्यून एंटरटेनमेंट निर्मित एक प्रवास या मुलाखत मालिकेत तुम्हा सगळ्यांचं मी मनःपूर्वक सानंद स्वागत करते. आपण गेले 3 ते 4 महिने बडोद्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या नामवंतांच्या मुलाखती एकत्र ऐकतो आहोत, अनुभवतो आहोत. त्यांच्या आठवणी ते आपल्याबरोबर शेअर करतायत, सांगतायत आणि तो आनंद आपण मिळवतो त्यांच्याकडनं. सुरुवात तुम्हाला माहिती आहे की आदित्य ओघ, सुप्रसिद्ध संवादिनी वादक, संगीत संयोजक, तो खास इथे आला होता त्याची लाडकी हार्मोनियम घेऊन आणि अतिशय सुंदर वादनाने त्याने सगळं वातावरण भरून टाकलं होतं. त्यानंतर दुसरी जी मुलाखत झाली ती सुप्रसिद्ध कथालेखिका, कादंबरीकार, मौजच्या संपादिका माननीय मोनिकाताई गजेंद्र गडकर त्या इथे आल्या होत्या आणि आपल्या बडोद्याचाच आपला लाडका दिग्दर्शक जय बोडस तो आला होता. त्यामुळे त्यांच्याशी आपण छान गप्पा मारल्या, संवाद साधला. त्यानंतर पक्षीतज्ञ, पर्यावरणतज्ञ श्री किरण पुरंदरे आणि त्यांची पत्नी त्या आल्या होत्या आणि त्या दोघांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा आणि पक्ष्यांचे आवाज आपल्याला सुंदर काढून दाखवले आणि तोही कार्यक्रम अतिशय रंगला होता. एका शाळेच्या प्रांगणात तो झाला होता, निसर्गरम्य वातावरणात. त्यानंतर आपल्या सगळ्यांचीच लाडकी सुप्रसिद्ध व्याख्याती, निवेदिका, लेखिका धनश्री लेले हिला आपण बोलावलं होतं आणि धनश्रीताईंनी नेहमीप्रमाणे तिच्या ओघवत्या शैलीमध्ये सगळ्या रसिकांना मंत्रमुग्ध केलं होतं. त्यानंतरचा जो 5वा कार्यक्रम झाला तो उद्योग जगतातली 2 अतिशय मोठी नावं आपल्या इथे उपस्थित होती. ती म्हणजे आपल्या बडोद्यातलेच आपल्या सगळ्यांचे लाडके आणि परिचित असे श्री गिरीशभाई गणदेवीकर, जे आत्तासुद्धा इथे उपस्थित आहेत. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. त्यांनी त्यांचा प्रवास आपल्या सगळ्यांसमोर मांडला आणि तसंच आपले जे दुसरे प्रायोजक आहेत पितांबरी, त्याचे जे सर्व आहेत ते श्रीयुत रवींद्र प्रभुदेसाई, ते स्वतः इथे आले होते खास ठाण्याहून बडोदेकरांशी संवाद साधायला आणि तोही कार्यक्रम अतिशय रंगला. आणि आजचा हा सांगतेचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये वेगळी अशी ओळख ज्यांची करूनच द्यायची गरज नाही आहे असं एक खूपच मोठं व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेलं आहे रंगमंचावर. म्हणजे केवळ गायक म्हणून पुरणार नाही, इतकी विस्तृत ओळख त्यांची आहे जी आजच्या मुलाखतीतून अर्थातच आपल्यासमोर येईलच. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाचे उल्लेख मला इथे करायला आवडतील आणि करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे निवेदक खूप बोलतो हा आरोप जरी निवेदकावर होत असला दुर्दैवाने, तरीसुद्धा या गोष्टी सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हे फार गरजेचं असतं. म्हणून काही नावांचे मी उल्लेख करते आणि त्यानंतर लगेचच आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला जसे 2 प्रायोजक आहेत, पितांबरी, रुचियाना गुळ पावडर आणि गिरीशभाई गणदेवीकर ज्वेलर्स, तसंच आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या सहयोगाने सादर इथे होतो आहे, ज्यांच्यामुळे हे सुंदर ऑडिटोरियम आपल्याला लवकर आणि सहज उपलब्ध होऊ शकलं, ते म्हणजे आपला बडोद्याचाच गायन विभाग, फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बरोडा. तर त्याचे केळकर सर यांनी अतिशय मनापासून ह्या व्हेन्यू आणि सगळ्या अरेंजमेंटसाठी आपल्याला मदत केलेली आहे. ते आत्ता इथे येऊ शकले नाहीत कारण त्यांचंच ॲन्युअल डे, त्याचं फंक्शन तिथे आत्ता मोठं चालू आहे, त्यामुळे ते स्वतः उपस्थित नाही राहू शकले. त्यानंतर पुन्हा एकदा आजचे दोन्ही सहप्रायोजक आणि तसंच आजच्या या कार्यक्रमाला आपण एक अतिशय नाममात्र शुल्क असलेलं तिकीट प्रवेशिका ठेवली होती. ती ज्या 2 ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली ते श्री आणि मंडळीचे श्रीयुत अनिल काका कानेटकर आणि तसंच पुन्हा एकदा मी गिरीशभाईंचं नाव घेईन की अतिशय प्रेमाने त्यांनी मान्यता दिली की चालेल आमच्या शोरूममध्ये ही तिकीटं आपण अलकापुरीतल्या मराठी लोकांसाठी उपलब्ध करू. तर पुन्हा एकदा तुमच्या दोघांचे मनापासून आभार. हा जो एवढा सगळा कार्यक्रम असतो तो एकट्याच्या जीवावर होऊ शकत नाही, त्याला मदतीचे हात लागतात. अनेक छोटी छोटी कामं असतात की जी आत्ता इतर अनेक जण माझ्यासाठी करतायत म्हणून मी इथे निर्धास्त बसून तुमच्याशी संवाद साधू शकते. त्या लोकांचा उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं आहे. त्यातले एक म्हणजे मिलिंद गद्रे काका आणि अश्विनी काकू, त्यानंतर गौरीताई इथे उपस्थित आहेत ज्या अत्यंत रुचकर पदार्थ आपल्याला देत असतात, आणि अनिरुद्ध दादा, तसंच पराग दादा आणि शुभांगीताई.
आणि इथे रघुनंदन दादा आहेत. तिथे अनेक मला माझी जवळची मंडळी दिसत आहेत की ज्यांची मला खूप मदत सातत्याने या सगळ्या आयोजनात होत असते. सगळ्यांचा नामोल्लेख मी करू शकत नाही, मला क्षमा करा. मधुराताई इथे आलेली आहे, तिची मदत होत असते. सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते, या निमित्ताने ऋण व्यक्त करते. तसंच टेक्नॉलॉजी ऑडिटोरियमसाठी इथले जे डीन आहेत, टेक्नॉलॉजी आणि त्याचे डीन आणि स्टाफ, त्यांचेही मनापासून आभार मानते. त्यानंतर नूतनताईंचं इथे मनापासून मी स्वागत करते. आणि तुम्हीही खास आज काकांबरोबर आला आहेत मुंबईहून, त्याच्यामुळे मनःपूर्वक तुमचेही आभार. आणि डीन ऑफ फॅकल्टी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मला घेऊन आले, तुम्हाला घेऊन आले, प्रश्नच नाही. चे डॉक्टर गौरांग भावसार, त्यांचे मी मनापासून आभार मानते. असे सगळ्यांचे आभार मानून झाल्यानंतर आता एक छोटीशी भेटवस्तू आपण पितांबरीचे इथे श्रीयुत मनीष सर आलेले आहेत, त्यांना मी मंचावर बोलावते आणि पितांबरीकडनं जी भेटवस्तू आहे ती आपण देऊया रवींद्र सरांना. आणि मी सुवर्णाताईंना विनंती करते की ही जी छोटीशी भेट मी आणलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनी नूतनताईंना द्यावी. अशी न सांगता मदत इथे बडोद्यात वेळोवेळी मिळत असते, त्यामुळे सगळे कार्यक्रम अतिशय रंगतदार होतात, सुफल संपूर्ण होतात. आता आपण थेट आत्ताच्या आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं इथे मनःपूर्वक स्वागत करते आजच्या कार्यक्रमात आणि तुमचे मनापासून आभार मानते की कुठलेही प्रश्न, मग काय आहे, कसं आहे, कोण असेल, ऐकायला काय असेल, काहीच न विचारता काकांनी केवळ एका फोनवर हो म्हटलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीचं अस्वास्थ्य होतं तरीसुद्धा त्यांना बडोदेकरांशी संवाद साधायचा होता मनापासून, त्याच्यामुळे ते म्हणाले मी आवर्जून येईन आणि दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे आणि ते इथे आलेले आहेत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुमचा सगळा जो मोठा बायोडेटा आहे तर तो शक्य नाही आहे, कारण इतका मोठा आहे की 2 तास त्याच्यातच मग आपले मुलाखतीचे संपून जातील. त्यामुळे तुमच्याशी संवाद साधता आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. पण महत्त्वाच्या 3 गोष्टी मी आत्ता इथे उद्धृत करते, त्या अशा की केवळ गायक रवींद्र साठे आहेत का, तर नाही, ते ध्वनिमुद्रक रवींद्र साठे पण आहेत आणि तसंच ते गायक अभिनेता रवींद्र साठेसुद्धा आहेत. तर या 3ही अंगांनी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठल्या फील्डपासून किंवा तुमच्या बालपणापासून आपण नेहमीप्रमाणे सुरुवात करूया, कारण का तिथे पाया आपला घडत असतो. तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं आणि तुम्ही संगीत क्षेत्रात कसे आलात, इथपर्यंतचा प्रवास आपण ऐकूया. जास्त पाल्लाळणं नव्हता हे सांगायचा प्रयत्न करतो, कारण माझी बायको म्हणते की तू एकदा सुरू केलंस की खूप वेळ सांगत बसतोस आणि तुला कळत नाही किती वेळ झाला. तर तसं न होता माझा प्रयत्न असेल की कमीत कमी शब्दामध्ये ते सांगावं. लहानपणी पुण्यात गेलं, पुण्यात नारायणपेठेत, आणि टिळकांचा केसरीवाडा आणि आमचा वाडा साठेवाडा यांच्या भिंती एकमेकाला लागलेल्या आहेत. म्हणजे आमच्या मागे केसरीवाडा. तर अशा पुण्यामध्ये 51 साली माझा जन्म झाला. पण मला सुदैवाने माझी जी सगळे कुटुंबीय होते ते संगीत प्रेमी होते आणि सगळ्या कलांचे चाहते होते. त्यात माझे वडील, त्यांच्याबद्दल मला जास्त सांगावं वाटेल. ह्याचं कारण असं आहे की ते स्वतः जरी गायक नसले तरी ते उत्तम हार्मोनियम वाजवायचे. ऑल इंडिया रेडिओ पुणे येथे ते निवेदक होते आणि त्यांचा मित्रवर्ग सगळा सिनेमा लाईनमध्ये पण होता. नाटकामध्ये त्यांनी स्वतः भालबाकेकरांच्या अंडर काम केलेलं होतं. वाचन जबरदस्त होतं त्यांचं, जुन्या फिल्म्स पाहिलेल्या होत्या. तर त्यामुळे त्यांना त्यांचा ह्या कलांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता आणि पॉझिटिव्ह होता. म्हणजे नॉर्मली असं की पुण्यामध्ये आपण असा विचार करतो की सिनेमा लाईनमध्ये जाणारा मुलगा, तर त्याचं लग्न कसं होणार, नाटकात काम करतो. म्हणजे मला स्वतःला 2-3 मुलींनी नाही म्हणून सांगितलं आहे की नाटकात काम करतो म्हणून नाही. तुम्ही हो म्हणालात, बरं झालं नूतनताई.
नाही, तिला माहितीच नव्हतं मी एवढा ॲक्टिव्ह आहे. आणि झालं असं की त्या सगळ्या वातावरणामध्ये पुण्यामध्ये फिल्म इन्स्टिट्यूट आहे हे फार लोकांना माहिती नव्हतं. म्हणजे माहिती नव्हतं कारण पुण्यातले मराठी लोक जास्त फिल्मच्या मागे जात नव्हतं. म्हणजे त्याच्यामध्ये ती सगळे कोर्स, साऊंड रेकॉर्डिंग कोर्स होता, सिनेमॅटोग्राफी होता, एडिटिंग होता, डिरेक्शन होतं, ॲक्टिंग होतं. म्हणजे मला सांगायला आवडेल की माझे बॅचमेट मिथुन चक्रवर्ती, शबानाज, मी वगैरे माझे बॅचमेट आहेत. जरीना वाब वगैरे वगैरे. तर हे तो पिरियड सगळा 71 ते 74 मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये होतो. आणि त्याच्या आधीचे म्हणजे वडिलांचं मी सांगत होतो की हे असं काहीतरी होतं ना, त्यामुळे ती चिडते. तर वातावरण घरातलं सगळं संगीतासाठी पोषक होतं. आणि केव्हा तरी मी 8-9 वर्षाचा असेन त्यावेळेला मला गुणगुणताना ऐकलं बालगीत. माझ्या वडिलांनी. बालगीत गुणगुणताना? नाही, बालगीत नाही, चक्क प्रेमगीत. अर्थ न कळता ते प्रेमगीत मी गात होतो. म्हणजे तो चंद्रमा न पाहतो, हे मी गात होतो. ही आठवण सांगून झाली की आपण हे गाणं ऐकू. बरोबर. तर त्यांनी मला गुणगुणताना ऐकलं आणि सांगितलं की हा सुरात गातोय. त्यांच्या लक्षात आलं की हा सुरात गातोय. माझी आत्या संगीत विशारद, माझा एक आत्तेभाऊ संगीत रत्न. तर ते घरात मैफिल व्हायची, त्याच्यावेळी मी तंबोराला मागे बसायचो. मग हळूहळू असं करत करत मग त्यांनी सांगितलं की थोडं पंचम लाव, मध्यम लाव, असं मी करत होतो. पण मग वडिलांच्या लक्षात आलं की कुठेतरी त्याला शिक्षण पाहिजे. म्हणून स्वर्गीय मुकुंदराव गोखले माझे पहिले गुरु, त्यांच्याकडे मी म्हणजे शिकायला सुरुवात केली. साधारण 7-8 जण आम्ही असायचो, लहान मुलं, आणि ते आम्हाला शिकवायचे. 1-2 वर्ष अशा ग्रुपमध्ये शिकलो आणि मग त्याच्यानंतरची 2-3 वर्ष मी एकटा त्यांच्याकडे ट्युशनला जात होतो. तर ते विनायकराव पटवर्धनांचे शिष्य. आणि खूपसा आवाज त्यांचा विनायकरावांसारखाच ते होता. पण त्यांचं शिक्षणाची शिकवण्याची पद्धत होती ती खूप ट्रॅडिशनल होती. म्हणजे गुरुनी गायचं आणि मग तसंच विद्यार्थ्यांनी गायला पाहिजे, त्याच पद्धतीनं गायला पाहिजे, अशा पद्धतीची होती. म्हणजे थोडीशी रिजिड म्हणू आपण त्याला काही. आणि प्रत्येकाचं एक बैठक असं काहीतरी विचार असतो त्याच्या मागे. त्यांनी जसं गुरुकडनं शिक्षण घेतलं असेल तसंच ते मला देऊ इच्छित होते. पण एक भाग असा झाला की जेव्हा आवाज फुटण्याचं वय असतं, साधारण 15, 16, 17 असं, त्यावेळेला मी मॅट्रिकला होतो आणि त्यावेळेला मी गाणं शिकणं बंद केलं होतं. 10वीच्या परीक्षेमुळे? हो. अच्छा. तर म्हणजे 10वी 11वीची पास होईल की नाही अशी शंका वाटली असावी. तर मी, कारण बाकीच्या ॲक्टिव्हिटीज माझ्या खूप होत्या. म्हणजे मी एक खो खो प्लेयर होतो सन्मित्रकडनं, जसं बडोद्यामध्ये मध्यस्थ रमत आहे, असे काही खो खो संघ किंवा विजय क्लब आहे मुंबईचा, तसं पुण्यामध्ये सन्मित्र संघ आणि नवमहाराष्ट्र संघ असे 2 संघ आहेत. त्याच्यापैकी सन्मित्र संघाकडनं मी भाई नरूरकर नॅशनल खो खो कॉम्पिटिशनमध्ये नॅशनल खेळलेलो आहे. पण हे फारसं कोणाला माहिती नाही, आत्ताच मी पहिल्यांदा सांगतोय खरं म्हणजे. तर ते मी करत होतो, प्लस माझं ड्रॉइंग पण बरं होतं, प्लस गाणं पण माझं चालू होतं. शाळेमध्ये मी खूप ॲक्टिव्ह होतो. आणि शाळेची दररोजची प्रार्थना मी गायचो. प्राचार्यांच्या रूममध्ये माईक असायचा, तो ऑन करायचा, मी प्रार्थना म्हणायचो आणि मग माझ्या वर्गात जायचो. किंवा शाळेतलं एखादं फंक्शन असेल तर राष्ट्रगीत म्हणण्यासाठी रवींद्र साठे असं समीकरण झालं होतं. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग मी गाणं शिकत होतो त्यावेळे मुकुंदराव गोखलेंकडे. आणि ती शिकत असल्यामुळे थोडीशी म्हणजे त्याची प्रॅक्टिस पण होती. पण 11वी नंतर त्याला खंड पडला आणि 11वी आणि BScचे 4 वर्ष हे मी कुठेही गात नव्हतो. म्हणजे मी कॉलेजच्या गॅदरिंगला पण गायलो नाही, कॉलेजच्या गेट टुगेदरमध्ये गायलो नाही, कधी कुठेही. म्हणजे माझ्या क्लासमेटना प्रश्न पडला असेल की रवींद्र साठे हा आपल्या कॉलेजमध्ये होता, तोच का, मग एकदम गायला कसा लागला असं त्यांना वाटू शकतं. तर ते 4 वर्ष झाल्यानंतर मी पुढचं काहीतरी शिक्षण घ्यायचं होतं. मला MSc करायचं होतं, इंजिनिअरिंग करायची, बऱ्याच गोष्टी डोक्यात होत्या, पण त्यातलं काहीच घडलं नाही.
पेन टेक्नॉलॉजीसाठी प्रयत्न केला, लेदर टेक्नॉलॉजीसाठी प्रयत्न केला, फॉर्म आणले, पण सगळीकडे पर्सेंटेज एवढं धन्य होतं मला मिळालेलं की ते त्याच्यामुळे कुठेही ॲडमिशन मिळाली नाही. आमच्या नशिबामध्ये तुम्ही गायक व्हावं हे होतं असं काहीतरी असणार. त्यामुळे विधिलिखित त्याच्याकडेच येतोय मी. विधिलिखित असं होतं बहुतेक की ते काही करणार नाही, अन्यथा मी गायक नसतो झालो. कारण 5 वर्ष गाणं सुटलंच होतं आणि ती एवढ्यासाठी चांगलं घडलं की त्यावेळेला आवाज फुटत होता आणि त्यावेळेला मी रियाज केला नाही किंवा जास्त गायलो नाही, ही चांगली गोष्ट झाली. आवाज जपला गेला. पण हे सुद्धा विधिलिखित होतं. हे सुद्धा कुठेतरी डेस्टिनीने ठरवलं होतं की याच्यात खंड पडला पाहिजे. मग त्याच्यानंतर मला परत माझे वडील, मी वडिलांचा उल्लेख तिथे वळण्यापूर्वी आता जिथून सुरुवात झाली ते तर गाणं प्रश्नच नाही. ओके, बरं, मी 2 वर्षानंतर पहिल्यांदा लोकांच्या समोर गातोय, त्यामुळे ते सगळं लक्षात घेऊन आपण ऐकावं. तोच चंद्रमान भात, तीच चैत्रयामिनी, तोच चंद्रमान भात, तीच चैत्रयामिनी, एकांती मज समीपतीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तोच चंद्रमान भात, नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे, छायांनी रेखिले चित्र तेच देखणे, जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी, एकांती मज समीपतीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी, तोच चंद्रमान भात. मग मध्ये खंड पडलेलं जे गाणं होतं, 5 वर्ष खंड पडलेलं, ते नेमकं सुरू कधी झालं परत? हां, ते त्याचं थोडंसं असं झालं की मी कुठेही ॲडमिशन मिळालं नाही, म्हणून शेवटी मला वडिलांनी सांगितलं. मी इथे परत माझे वडील मला दिशा जाण्यासाठी उभे राहिले. त्यांनी सांगितलं की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंग एक कोर्स आहे, त्याची तू चौकशी कर. आणि लकीली असं झालं की मला असे ग्रस्त सापडले मिस्टर सायगावकर म्हणून, ज्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमधनं पहिल्या 2-4 वर्षामध्ये त्यांनी डिप्लोमा घेतला होता. अच्छा. तर ते त्यांच्या घरी मी गेलो आणि त्यांनी मला अजिबात नाव उमेद केलं नाही. ते म्हणले की फिल्म इन्स्टिट्यूट खूप चांगलं ट्रेनिंग देते आणि तुम्हाला काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये अडचण येणार नाही. सगळी आपली पास आउट स्टुडंट आहेत, ते सगळी नाव कमवत आहेत, पैसे पण कमवत आहेत, तर तू अवश्य कर. आणि गाण्याशी संलग्न असल्यामुळे मलाही त्याच्यात इंटरेस्ट होता. मी बालकलाकार म्हणून आकाशवाणीमध्ये जात असे. तर त्या आकाशवाणीमध्ये ते बॉल अँड बिस्कुट मायक्रोफोन पूर्वी होते, असं मध्ये गोल असलेला आणि वरती असं चपटं असलेला असा मायक्रोफोन असायचा. तर त्या वातावरणामध्ये, स्टुडिओच्या वातावरणामध्ये मी थोडासा राहिला असल्यामुळे वडिलांच्यामुळे मला थोडासा इंटरेस्ट होता या क्षेत्रामध्ये सुद्धा. आणि मग मी चौकशी केली त्याच्यासाठी. मुंबईला रिटर्न टेस्ट झाली, त्याच्यासाठी 300 जणं आले होते. त्याच्यानंतर त्यातले 50 जणं पुण्याला वायवा झाली त्याच्यासाठी आले होते आणि त्यातली 10 मुलं सिलेक्ट केले, त्याच्यात 60 होते. अरे वा. आणि तो कोर्स सुरू झाला. मला आमच्या SB ठकार म्हणून ते खूप चांगलं साऊंड शिकवायचे. म्हणजे
मी म्हणजे अशा पिढीत जन्माला आहे की ज्यांनी ऑप्टिकल रेकॉर्डिंग बघितलं आहे, केलं आहे. ऑप्टिकल रेकॉर्डिंग म्हणजे फिल्मवरचं रेकॉर्डिंग. त्याच्यानंतर डिस्क रेकॉर्डिंग स्वतः केलं नाही, पण डिस्क रेकॉर्डिंग कसं करतात काय वगैरे याचं टेक्निक शिकलो आहे. त्याच्यानंतर टेपवरचं रेकॉर्डिंग झालं, त्याच्यानंतर कॅसेटवरचं झालं, मग सीडीवरचं झालं. मग अशी ही सगळी स्थित्यंतरं, संक्रमणाचा काळ सगळा तंत्रज्ञानाचा काळ, अॅनालॉगपासून डिजिटलपर्यंत सगळा जो आहे. पण ह्यातलं तिथे प्रशिक्षण कशाचं मिळालं? तिथे आम्हाला अॅनालॉगच शिकवत होते. अच्छा. आणि मोठी बल्की स्टुडिओमध्ये इक्विपमेंट असायची, म्हणजे मिक्सर खूप मोठा असायचा. नंतर त्याचे जे रेकॉर्डर होते ते पण असे वरती 1000 फुटाचं रील लोड व्हायचं. अच्छा. त्याच्यातनं ते रील खाली यायचं आणि खाली 4 ट्रॅकमध्ये रेकॉर्ड व्हायचं आणि मग ते 1000 फुटाचं रील. बरं. म्हणजे जे फिल्मवरती नॉर्मली एक रीळ आपण म्हणतो 15 रीळाची फिल्म आहे, ते 15,000 फुटाची साधारण असते. तर ती तशी मॅग्नेटिक टेप असायची आणि त्याच्यावरती आम्ही रेकॉर्ड करायचो. तर ती मशीन्स खूप मोठी होती, मिक्सर खूप मोठे होते, मायक्रोफोन खूप मोठे होते. म्हणजे रिबन मायक्रोफोन असं म्हणतात की जो एवढा वगैरे मायक्रोफोन उचलताना सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायला लागायची. तर ह्या सगळ्या प्रकारात ही सगळी स्थित्यंतरं मी बघितल्यामुळे मला आता ॲनालॉगवरनं डिजिटलमध्ये जेव्हा झालं त्यावेळी मी दुर्दैवाने साऊंड रेकॉर्डिंग बंद केलं. साधारण 95च्या आसपास डिजिटल हा प्रकार सुरू झाला, कॉम्प्युटराइज रेकॉर्डिंग वगैरे सुरू झालं, डॅट मशीन आले लागले. आणि ह्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये हे सगळी जवळनं बघितलेली स्थित्यंतर आहेत. तर त्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मी जेव्हा गेलो त्यावेळी अॅनालॉग शिकवणं होतं. म्हणजे त्यावेळी आम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्याही प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमध्ये नॉर्मली रॅगिंग हा प्रकार होतो. अच्छा. तर तसं थोडंसं रॅगिंग माझंही झालं आणि चुकून असं मी बोलून गेलो होतो की माझे हॉबी इज सिंगिंग. चुकून नाही, पुन्हा एकदा नशीब. पुन्हा एकदा नशीब. आणि ते बोललेलं काही सिनियर्सने ऐकलं होतं आणि मग मला झाडाखाली गाऊन घ्यायचे, मला कॅन्टीनमध्ये गायला लावायचे, सगळीकडे रॅगिंगचा पार्ट म्हणून मला गायला लावायचे. पण तेव्हा तुमचं गाण्याचं प्रशिक्षण पुन्हा सुरू झालं नव्हतं झालेलं. आणि ते गाऊन घेत होते आणि रॅगिंगचा पार्ट म्हणून मी आपल्या 2 ओळी 4 ओळी मग गात होतो की कुठल्या असायच्या. मी बडे गुलाम मलिक साहेबांची कुठली तरी ठुमरी 2-3 ओळी गायचो. आणि ती आठवते तुम्हाला? नाही आठवते. आता हे 71 सालची गोष्ट सांगतोय मी. त्यावेळी मी काय गात होतो आणि ते रॅगिंगचा पार्ट म्हणून गात होतो त्यावेळी किती घाबरून गात होतो की ते मला काही आठवत नाही. आणि झालं असं की त्यांच्यातल्या एका स्टुडंटनी मला असं सांगितलं, सिनियर स्टुडंटनी, की आता 15 ऑगस्टचा कल्चरल शो होते, त्याच्यामध्ये तुला गायलाच पाहिजे. अच्छा. तुझा एक ॲटम पाहिजे. तर मी म्हटलं मैं इतना तयार नहीं गाता हूँ. नहीं आपको गाना ही पडेगा तुमको. ठीक आहे. मी रिहर्सलला गेलो. तिथे कल्चरल सेक्रेटरी प्रदीप दीक्षित म्हणून होते. तर आमची रिहर्सल झाली. रिहर्सलला मी सर्वात्मका सर्वेश्वरा गायलो आणि तेवढं एकच गाणं मला त्यावेळी येत होतं, कुसुमाग्रजांचं. तोच चंद्रमा. तिथे गॅदरिंगमध्ये म्हणायचं काही गाणं नव्हतं. त्यामुळे म्हटलं आता कुठलं म्हणावं, तर हे म्हणूयात. आणि ते माझ्या आत्तेभावावर मी तंबोऱ्यात मागे बसून शिकलो होतो थोडा. तर ते गाणं मी गायलो. आणि माझी रिहर्सल बघत असताना माझी रिहर्सल संपली. रिहर्सल संपल्यानंतर दीक्षित माझ्याकडे आले आणि मला म्हणले की हेच गाणं तू उद्याला 15 ऑगस्टला गाशील, ते 16 ऑगस्टला तुला रोटरॅकतर्फे इंटर कॉलेजिएट स्पर्धा आहे, त्याच्यात तुला गायचं आहे. आम्ही म्हटलं मी काही गात नाही एवढं. नाही, जे काय आहेत, जे काय तुला येतं आता ते तू तिकडे गा. तर मी म्हटलं की का पण असं, म्हणजे कशासाठी. त्यांनी ते रोटरॅकचे मेंबर होते आणि त्यांनी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये आमच्या इन्स्टिट्यूटची एंट्री पाहिजे म्हणून भांडण केलं होतं. अच्छा. आणि त्यांनी 2 एंट्रीज दिल्या होत्या इन्स्टिट्यूटतर्फे आणि दोन्ही स्टुडंटनी त्यांची काहीतरी पर्सनल कारणं होती, ते दोघंही नव्हते. आणि तो म्हणला आता माझी नाक कापली जायची वेळ आली की मी भांडलो एवढा आणि कोणीच गात नाही, इन्स्टिट्यूटची कोणी एंट्री नाही. शेवटी रोटरॅकचे जे कोण मेंबर असतील ते म्हणतील की तुम्ही एंट्री दिली ते कोणी गात नाही म्हणून आम्ही तुमची देत नाही एंट्री. तर ते तेवढ्यासाठी तू माझी लाज राखण्यासाठी तू गा. आणि ते 16 तारखेला कॉम्पिटिशन होती.
तर मी 15 तारखेला इन्स्टिट्यूटच्या स्टेजवरती गायलो अशा ऑडिटोरियममध्ये, आणि 16 तारखेला बालगंधर्वाच्यात एक छोटं ऑडिटोरियम आहे, तिथे कॉम्पिटिशन होती, तिथे गायलो. आणि सगळ्या कॉलेजेसमधनं जवळजवळ 17 स्पर्धक होती, म्हणजे मुलं सगळे होते. आणि त्याच्यात त्या 17 स्पर्धकांमध्ये माझा पहिला नंबर आला. अरे वा. आता हे परत नियती म्हणू नका, याचं कारण कदाचित तुम्ही बरा गायलो असेल ना. कदाचित बरा गायलो असेल तर ते मी गायलो, त्याला प्राईज मिळालं. आणि चक्क हिराबाई बडोदेकरांच्या हस्ते मला प्राईज दिलं. वा. आणि दुसरी नियती कशी की ते प्राईजच्या वेळेस दुसरं कुठलं तरी गाणं म्हणायचं होतं, आणि ते मी शब्द वाचून निवडलं. वा. इथे नोट डाऊन करून ठेवते काका मी. इथे झलकसाठी नोट डाऊन करून ठेवते. नाही झलकसाठी सांगतो. ते मी गाणं षडजातलं गाणं मध्यमात सुरू केलं, आणि जे माझी फजिती झाली, ही फजिती एवढ्यासाठी सांगितलं की हे कसं असतं ना की तयारी नसली की काय होऊ शकतं याच्यातनं पण शिकतो आपण नॉर्मली. तर जरी मी एक गाणं म्हटलं आणि जेवढंच येत होतं आणि त्याला मला फर्स्ट प्राईज जरी मिळालं होतं तरी मी चांगला सिंगर नव्हतो हे दाखवणं, हे परत नियती आहे. त्याने दाखवलं मला की तू तेवढा सिंगर नाही आहेस चांगला. म्हणून मग मला परत वडील म्हणले की आता तुला परत वडील आले, ते म्हणले की तुला आता गाणं तू सोडलं होतंस शाळेत असताना 4-5 वर्ष शिकलास, तर आता तू परत गाणं शिकणं चालू कर. तर त्यावेळे आमच्या वडिलांचे एक स्नेही आहेत, त्यांनी सांगितलं की नागेश खळेकर म्हणून आहेत ते, यांनी नागेश खळीकर यांनी विनायक भावांचे शिष्य, पण त्यांची गायकी थोडीशी DV पलुसकरांच्याकडे पण ते शिकले होते. तर त्यामुळे त्यांची गायकी थोडी वेगळी होती आणि त्यांचा शिकवण्याचा स्टाईल ही थोडीशी वेगळी होती. ती स्टाईल अशी होती की विद्यार्थ्यांकडनं जास्तीत जास्त काढून घ्यायचं, म्हणजे ते रागाचं स्ट्रक्चर सांगायचे, त्याच्यानंतर ख्याल असेल तो ती काय बंदिश शिकवायचे, चलन सांगायचे, पकड सांगायचे, या पद्धतीनेच या रागामध्ये जाता येतं हे सांगायचे. आणि मग म्हणायचे की आता तू गा, आलापी तूच कर, बोलताना तूच कर, ताना तूच बांध, सगळं तूच कर. स्पून फिडिंग नव्हतं. आणि स्पून फिडिंग नाही, असे ते तबला आवाज माझ्या शेजारी बसायचे, मी तंबोरावरती गायचो आणि तो राग सगळा डेव्हलप मी करायचो, ही त्यांची पद्धत होती. आणि जर कुठे रस्ता सोडून मी गेलो तर सांगायचं इकडे नाही, हे असं नाही, हा सूर या क्रमाने नाही लावायचा, असं करून तुम्हाला परत रस्त्यावर आणायचे, चांगल्या अर्थाने रस्त्यावर आणायचे. तर ते त्यांची पद्धत, त्यांच्याकडे 3 वर्ष शिकलो, फिल्म इन्स्टिट्यूटची 3 वर्ष त्यांच्याकडे शिकलो. मग मी इन्स्टिट्यूटमधनं मुंबईला आलो आणि मुंबईला साऊंड रेकॉर्डिंगचा डिप्लोमा होता, त्यामुळे मी दूरदर्शनवरती 7 वर्ष ध्वनिमुद्रक म्हणून नोकरी केली. अच्छा, मुंबई दूरदर्शनवर. क्या बात आहे. म्हणजे आता हळूहळू आपण त्या टप्प्याकडे सरकूया, पण मला आज अजून एक महत्त्वाचा उल्लेख करायचा आहे की इथे गुजरातमधल्या बडोद्यामध्ये आपण मराठी कलाकारांना इतक्या प्रमाणात आमंत्रित करत असतो, मराठी कार्यक्रम करत असतो. आणि आजही म्हणजे आता तुम्ही जे म्हटलात की चांगल्या अर्थाने रस्त्यावर आणलं, म्हणजे हा विनोद करण्यासाठीची जी मराठी भाषा आवश्यक आहे समजणं, ती क्षमता असणारा सुंदर प्रेक्षक वर्ग आज इथे समोर आहे. ती मला वाटतं की महाराजा सयाजीराव यांची कृपा आहे आणि आज त्यांची जयंती आहे, तर आपण त्यांना मनापासून वंदन करूया. आणि मला मध्ये मध्ये गुजराती पण बोलायला लागत नाही, हिंदी पण आज सकाळी बोललो तसं बोलायला लागत नाही, ह्याचा मला जास्त आनंद आहे. नक्कीच. तर त्याच्यामुळे मग आता तुम्ही त्या इथून बाहेर पडून सगळं शिक्षण घेऊन तांत्रिक. आता एक गोष्ट सांगायची राहिली या दरम्यान, म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना हे जेव्हा अवॉर्ड मला मिळालं त्यावेळेस साहजिकच प्रदीप दीक्षित जे होते कल्चरल सेक्रेटरी, त्यांना भयंकर आनंद झाला की आपण एंट्री दिली आणि आयत्या वेळेत ती एंट्री बदलली, त्याच्यानंतर या मुलांनी चक्क कॉम्पिटिशन जिंकली. तर त्याला जो आनंद झाला तो त्यांनी सगळ्या इन्स्टिट्यूटच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या नोटीस बोर्डवरती एक अभिनंदनपर पत्र त्यांनी लावलं आणि ते जे स्टुडंट असोसिएशनच्या लेटर हेडवरती
अभिनंदनाचं पत्र त्यांनी लावलं की ब्रावो ब्रावो, रवींद्र साठे अ स्टुडंट ऑफ साऊंड रेकॉर्डिंग एज बॅक द फर्स्ट प्राईज वगैरे. आणि ते वाचनात आलं कोणाच्या, तर जब्बार पटेल, सतीश आळेकर हे त्यावेळे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आर्काईव्हच्या फिल्म्स असायच्या, जुन्या फिल्म्स. म्हणजे खूप मोठे मोठे डायरेक्टर्सची नावं घेतोय की इग्मार बर्मन आहेत किंवा गोदार्द आहेत किंवा यान्स्को आहेत, अशा लोकांच्या फिल्म्स आहेत तिकडे ज्यांनी फिल्म लँग्वेजला अर्थ दिला. अशी जी म्हणजे पथेर पांचाली मी स्वतः 5 वेळा बघितली वेगळ्या वेगळ्या कारणांनी, सत्यजित रेंची. तर तसे ते संस्कार विद्यार्थ्यांवरती सगळ्या पद्धतीने, म्हणजे आता तिथे ध्वनिमुद्रक पण होते शिकणारे, एडिटर पण होते, ते त्या प्रत्येकाचा अँगल वेगळा असायचा फिल्म बघताना. आता पथेर पांचाली मी सुरुवातीला नुसती सबटायटल वाचत होतो, त्याच्यानंतर मग मी कॅमेरा अँगलनी बघितलं की कुठल्या कॅमेऱ्याला ते चार्ज करतात. नंतर मी रविशंकरांचं म्युझिक होतं त्यामुळे त्याला ते म्युझिकच्या अँगलनी त्यांनी कसं कुठल्या सीन्सला काय म्युझिक दिलं हे सगळं असं अशा वेगळ्या वेगळ्या अँगलनी तुम्ही फिल्म बघू शकतात. अशा फिल्म बघण्यासाठी फिल्म ॲप्रिसिएशन ज्याला आपण फिल्म ॲप्रिसिएशन, तर ते म्हणजे फिल्म बघण्यासाठी म्हणून जब्बार पटेल आणि ही मंडळी तिथे आली होती आणि त्यांनी नोटीस बोर्डवरती ते वाचलं. आणि सतीश आळेकर मला 2 वर्ष माझ्या शाळेमध्ये मला सिनियर होता. तर तो म्हणला, अरे हा मुलगा मला माहिती आहे, आमच्या शाळेतला हा गायचा वगैरे. शाळेत तुम्ही गात होतात ते बरं झालं. तर त्यामुळे त्याला माहिती होतं मी गातो आणि त्या तुझे नोटीसवरती होतं ते मी फर्स्ट प्राईज गाण्यातलंच होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं, अरे, आणि त्यावेळे नेमकी घाशीराम कोतवाल या नाटकासाठी ब्राह्मण दिसणारी आणि गाणारी त्यावेळे रिक्वायरमेंट होती. तर ते म्हणले की त्याच्या दोन्ही ह्याच्यात मी बसत होतो. तर ते मी मला माझ्या मागे सतीश आळेकर आणि समर नखात हे दोघंजण 2 महिने माझ्या मागे होते की तू आमच्या नाटकात काम कर. मग तुम्ही नाही का म्हणत होतात, पण तुम्ही 2 महिने का होकार द्यायला? याचं कारण मी एक प्रोफेशनल कोर्स करत होतो आणि माझ्या मनात द्वंद्व होतं की मी नाटकाकडे आता कशाला जायचं, मी आता फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एक वेगळा कोर्स करतोय, तर मग नाटकासाठी कशाला विचार करायचा. पण परत माझे वडील, कारण त्यांनी भालबा केळकरांच्या दिग्दर्शनात त्यांनी काम केलं होतं नाटकामध्ये आणि नोकरी त्यांची अनाउन्सरची जरी असली तरी नभोनाट्यामध्ये एखादं कॅरेक्टर ते करायचे. म्हणजे नभोनाट्य हा प्रकार कदाचित आकाशवाणीतला माहिती असेल काहीला, तर म्हणजे श्रुतिका, तर त्याच्यात काम करायचे वडील. तर त्यांनी आवाज चांगला होताच, म्हणजे माझ्या आवाजावरनं कल्पना येईल की त्यांचा बोलण्याचा आवाज पण चांगला होता. तर त्यांनी मला सांगितलं की हा ग्रुप चांगला आहे, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, भालबा केळकर त्याचे अध्यक्ष आहेत. याच ग्रुपमध्ये श्रीराम लागू होते, याच ग्रुपमध्ये श्रीराम खरे होते, असे बरेच मोठे मोठे नट त्याच्यात होते. तर हा ग्रुप चांगला आहे, तो त्याच्यामध्ये तू नक्की तुला शक्य असेल जर इन्स्टिट्यूटची क्लासेस वगैरे सांभाळून तुला करता येत असेल तर नक्की अवश्य त्याच्यात तू जा. मग त्यांच्याकडनं होकार आल्यानंतर मग मी ऑडिशनसाठी गेलो आणि ऑडिशनसाठी गेलो त्याच दिवशी भास्कर चंदावरकरांना पण ऑडिशनला बोलवलं होतं. ऑडिशनला म्हणजे ऑडिशन घेण्यासाठी बोलवलं होतं, कारण ते संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची निवड झाली होती. कारण ते नाटक संगीत दिग्दर्शक म्हणून सुद्धा बऱ्याच लोकांना विचारलं गेलं. म्हणजे पु ल देशपांड्यांना विचारलं होतं, सी रामचंद्रांना विचारलं होतं, जितेंद्र अभिषेकींना विचारलं होतं या नाटकाचं संगीत दिग्दर्शन करण्यासाठी, घाशीरामचं संगीत दिग्दर्शन करण्यासाठी. पण त्यांच्या वैयक्तिक काही अडचणी होत्या त्यामुळे त्यांनी नाही सांगितलं. आणि मग शेवटी भास्कर चंदावरकरांनी ते केलं आणि ते मला फिल्म इन्स्टिट्यूटला शिकवायला होते. म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये संगीत डिपार्टमेंटचे हेड होते. तर त्यांच्यामुळे पण माझ्या एकूण रिसेप्टिव्हिटीमध्ये किंवा काय ऐकावं, क्लासिकल कसं ऐकावं, त्यांचे लेक्चर्स अशी होती, म्युझिक ॲप्रिसिएशनची लेक्चर्स सगळ्या इन्स्टिट्यूटच्या सगळ्या डिपार्टमेंटसाठी होती. म्हणजे वेस्टर्न क्लासिकल आणि इंडियन क्लासिकलमध्ये फरक काय, इंडियन क्लासिकल आणि फोकमध्ये फरक काय, अशा पद्धतीची डेमॉन्स्ट्रेशन ते काहीतरी डिस्क लावायचे आणि ते समजावून सांगायचे. म्हणजे डिरेक्शनच्या स्टुडंट्सना की पण कळलं पाहिजे की क्लासिकल आणि फोकमधला फरक काय, फोक आणि अमक्यातला फरक सगळ्या अंगांनी अभ्यास होण्यासाठी असं.
तर त्याचं जुजबी ज्ञान, दिग्दर्शन किंवा ताल, म्हणजे तालाला काय, तालाचे खंड कसे पडतात, आता कॅमेरा फोटोग्राफी करणाऱ्या माणसाला सुद्धा की त्याला ते तालाचा सेन्स असेल तर त्याची फोटोग्राफी वेगळी होते. आणि असं त्याचं बेसिकली त्यांचं काम ते होतं, विद्यार्थ्यांना हे म्युझिक ओरिएंटेशन शिकवायचं. तर त्याच्यामुळे मला माझं म्हणजे काय त्याला म्हणतात नजरिया वाढला किंवा कक्षा रुंदावल्या बघण्याच्या, माझा अँगलच बदलला, म्युझिककडे बघण्याचा अँगल बदलला. त्यांनी आधी साधी गोष्ट सांगितली की तुम्ही फोक म्युझिक कसं इव्हॉल्व होतं की त्या भौगोलिक परिस्थितीचं त्याच्यात प्रतिबिंब पडतं. म्हणजे आता कोळी गीत का तर लाटांचा कुठेतरी त्याच्यामध्ये हे असतो. त्याच्यानंतर वेवी त्याला एक पठारावरचं म्युझिक हे संथ लईचं असतं. तुम्ही जर डोंगराच्या बाजूला गेलात तर त्या आदिवासींचं अशा टाईपचं म्युझिक असतं त्यांचं, की ते त्याच्यात चढ उतार असतात, पिच लेवल फरक पडते. तर म्हणजे हे सगळं त्यांनी ते समजावून सांगायचे आणि याच्यामुळे आमच्या रिसेप्टिव्हिटीवर फरक पडतो. बरोबर. म्हणजे आम्ही जास्त प्रगल्भ होत गेलो. बरोबर. कुठलं ऐकावं, कसं ऐकावं, हे मी चंदावरकरांच्यासाठी ही गोष्ट सांगितली. त्यांनी मग घाशीरामचं म्युझिक केलं आणि मग घाशीरामच्यामध्ये मी काम केल्यानंतर सगळेच दरवाजे उघडल्यासारखं झालं. म्हणजे घाशीराममध्ये काम केलं म्हणून मी घाशीरामच्या टीमला सामना चित्रपट आला घाशीरामच्या टीमने केलं. म्हणजे भास्कर चंदावरकर त्यांनीच म्युझिक केलं, जब्बार पटलांनी दिग्दर्शन केलं. तर त्यामुळे मग त्यातल्या कलाकारसुद्धा बरेच घाशीराममधले त्याच्यात होते सामनामध्ये. आणि डॉक्टर लागू निळू फुले यांनी काम केलं होतं. तर सामनामध्ये जे गाणं होतं ते आरती प्रभूंचं कुणाच्या खांद्यावरती, ते मग कोणी गायचं. तर मी घाशीराममध्ये काम करत होतो तर माझा आवाज त्यांना पसंत आला किंवा थीम सॉन्ग गाण्यासाठी हा चांगला. आता बऱ्याच वेळा हिंदी इंडस्ट्रीमध्ये असं किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये पण असं होतं की एकदा तुमचं पहिलं गाणं जे पॉप्युलर होतं तो शिक्का तुमच्यावरती बसतो की मी तुमचा ब्रँड तो आहे, फक्त थीम सॉन्गच गा. तर माझ्या वाट्याला सुरुवातीच्या काळामध्ये थीम सॉन्गच आली, लव्ह सॉन्ग आलीच नाहीत. ती सुरेश वाडकरच्या वाट्याला जास्त आली. म्हणजे त्याच्यामुळे तोटा होतो अशातला भाग नाही, पण त्याच्यामुळे गाणी मिळण्याची संख्या कमी होते. कारण थीम सॉन्ग एखादंच असतं, बरोबर, पण लव्ह सॉन्ग ती 4-5 असू शकतात. तर हा फरक पडतो त्याच्यामध्ये. आणि सुरेश आणि आम्ही दोघंजणं समकालीनच आहोत. म्हणजे तो जरी 2 वर्ष माझ्यापेक्षा लहान असला तरी आम्ही अगदी समकालीन. म्हणजे मी दूरदर्शनला सुरेश वाडकरला रेकॉर्ड केलं आहे. अच्छा. त्याचं पहिलं गाणं. दूरदर्शनशी निगडीत आणखी एक आर्टिस्ट आत्ता इथे उपस्थित आहेत, ते म्हणजे आपले संजय भट. ते मुंबई दूरदर्शनवर कॅमेरामॅन म्हणून अनेक वर्ष सर्व्हिस देत होते. आणि ध्वनिमुद्रणाबद्दल तुम्ही जे बोलत होतात ते सगळं आपले विपिन आयरे अतिशय मनापासून ऐकत होते. सो आपले आजचे ध्वनिमुद्रक, त्यांचाही उल्लेख या निमित्ताने. आणि पुढे जाण्याच्या आधी मला वाटतं आपण कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझेला वगळून पुढे जाणं बरोबर ठरणार नाही. आता ह्या कुणाच्या खांद्यावर या गाण्याच्या संदर्भात थोडंसं सांगण्यासारखं आहे. ते म्हणजे असं नाही, ते इतकं कमी करेल. ते असं की हे गाणं माझ्या वाट्याला आलं आणि आरती प्रभू नावाचे अतिशय प्रतिभावान कवी यांचं गाणं मला गायला मिळालं. आणि सगळं जीवनाचं तत्त्वज्ञानच या गाण्यामध्ये सांगितल्यासारखं ते गाणं मला गायला मिळालं हे माझा सगळ्यात मोठा बहुमान समजतो मी. आणि या गाण्याचं विशेष म्हणजे असं की या गाण्यात त्यांनी शूटिंगच्या दरम्यान सगळ्यांवरती या गाण्याचा पगडा होता. डॉक्टर लागू निळू फुलेंना भयंकर आवडतं गाणं आहे. म्हणजे त्यांनी आर्टिस्ट म्हणून जे काय रेडिओवरती गीतगंगा किंवा फौजी भाइयों के लिए कार्यक्रम असतो तसा ते जे सादर केलेले, त्याच्यामध्ये डॉक्टर लागूंनी हिंदी गाणी सादर केली आणि एक मराठी गाणं कुणाच्या खांद्यावर सादर केलं होतं, फौजी भाइयों के लिए म्हणून. त्यांच्या आवडीची गाणी मोठे मोठे प्रतिथयश कलाकार
च्या हस्ते तो कार्यक्रम व्हायचा आणि ते स्वतः कॉमेंट्री करायचे की मेरा बहुत ही पसंदीदा गाणं आहे. तर तसं डॉक्टर लागूंनी कुणाच्या खांद्यावर लावलं होतं त्याच्यात. दुसरं मला एका रेडिओवरच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की कुणाच्या खांद्यावर हे सलग 52 आठवडे फरमाईश म्हणजे 1 वर्ष फरमाईश येत होती की हे गाणं लावा. त्यांचे आपली आवड नावाचा जो कार्यक्रम मुंबई आकाशवाणीवर व्हायचा त्याच्यासाठी. तर हे रसिक प्रेक्षकांनी उचलून घेतलेलं गाणं आहे, त्यामुळे मला गायला नक्की आवडतं. त्यातलं ते सादर कर. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. जगतात येथे कोणी मनात कुजून, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. यातला दुसरा जो अंतरा आहे तो अंतरा मी गात असताना बऱ्याच वेळा असं सांगतो की किती सत्य यांनी कवीने सांगितलेलं आहे. ते सत्य असं आहे की आपण म्हणतो की मी केलं आहे, गव्हर्नमेंटमधल्या चीफ मिनिस्टर किंवा हे मी केलं आहे म्हणणार, पण ते किती एखादी नैसर्गिक आपत्ती आली की ते किती ठिसूळ असतं की कोणाच्या हातात काही नाही आहे, नियती सगळं घडवत असते. मला माझ्या सकट सगळ्यांना दीप सारे जाती येथे विझून विरून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून. दीप सारे जाती येथे विझून विरून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून. जीवनाशी घेती पैजा खोकून गोकून, म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे. खरंय. आणि ते किती क्षणभंगूर असतं. मी पण जोपर्यंत गळून पडत नाही. खरंय. अवकाळी पाऊस आला की कळतं आपल्याला. नक्कीच. पुढे जाण्यापूर्वी पण मला विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही आता अनुभवलं असेल की रवींद्र साठेजी जेव्हा गातात तेव्हा आपण दुसरा कुठलाही विचार करू शकत नाही. म्हणजे ओम ऐकताना जशी आपली स्थिती होते की आपण आपोआप एकाग्र होतो त्या आवाजामध्ये, तो अनुभव तुम्ही आत्ता घेतला असेल की तो आवाज आपल्याला वेढून टाकतो, आपल्या विचारांना वेढून टाकतो आणि त्याच्यामुळे आपण पूर्ण लक्ष
त्या गाण्याकडे आणि त्या आवाजाकडे देऊन ते गाणं ऐकतो. मग ही जादू तुम्ही कशी साधलीत? म्हणजे हा आवाज तुम्हाला अर्थातच निसर्गदत्त देणगी असेलच, पण अजून तुम्ही काय केलं हा आवाज मिळवण्यासाठी? अजून आता मी त्याचं मुख्य कारण मी सांगेन की घाशीराम कोतवाल. अच्छा. म्हणजे माझा आवाज जो घडला तो घाशीराममुळे घडला. आणि त्याच्यासाठी लिटरली म्हणजे काही वेळेस मायक्रोफोन समोर लावलेले असतात थिएटरमध्ये पूर्वीच्या काळी. आता काय ते सगळे प्रशांत आमलेंपासून सगळे जण रेडिओ माईक घेतात, लॅपल माईक घेतात आणि त्याच्यातनं ते न ओरडता प्रयोग करू शकतात. त्यांच्या आवाजावरती स्ट्रेन काही येत नाही. पण आमचं नाटक असं होतं की काही गाणी मी इथे मागच्या बाजूला एक लेव्हल होती, त्याच्यावरती उभं राहून एक कमान होती घाशीराममध्ये, त्या कमानीच्या बाजूला उभं राहून मी गायचो आणि माईक इकडे, माईक तिथे. अच्छा. तर तुमचा थ्रो चांगला असला पाहिजे याच्यासाठी म्हणून आम्हाला एक्सरसाइज करून घेतले चंदावरकरांनी. अच्छा. म्हणजे एक दोन सांगण्यासारखे आहेत ते असे की मी पोटाची मदत न घेता, म्हणजे उपरणं आमचं जे होतं ते बांधायचं करकचून पोटावरती उपरणं, आणि मग सगळी तालीम करायची 2-3 तास जे आहे ते. त्याची मदत न घेता मग त्याची जेव्हा मदत तुम्हाला मिळते, पोटाची इथल्या पोकळीची मदत मिळते, त्यावेळेस तुमचा थ्रो वाढतो अजून. अशा पद्धतीनं मी ते बरेच डिटेल्समध्ये सांगत बसत नाही ते. तर चंदावरकरांनी आमच्याकडनं एक्सरसाइजेस करून घेतले आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचे थ्रो वाढले. आणि ते मला मुळात चोरून गायची पद्धत हे सवय नसल्यामुळे आता बरेच सिंगर्स आहेत ते खूप असं इथे ओठ याला लावून गातात आणि त्याच्यामुळे होतं असं की फॉल्स बेस तयार होतो, त्याला प्रॉक्झिमिटी इफेक्ट म्हणतात. तर तसा तयार होतो आणि त्यामुळे लोकांना वाटतं की आम्ही बेसमध्ये बघ देखो मी कितना बेस में गा रहा हूँ. तर तसं ते, आणि ही फॉल्स कल्पना आहे, म्हणजे ही चुकीची कल्पना आहे. ती अंगीकारली आणि जास्त वर्ष जर असे गायलात तर तुम्ही स्टुडिओत गाऊ शकणार नाही, कारण तुमचा थ्रोच नसेल, म्हणजे पार्श्वगायन करता येणार नाही. आता या सगळ्या ही जे सारेगमप वगैरे वगैरे ह्या ज्या कॉम्पिटिशन आहेत टेलिव्हिजनवरच्या चॅनल्सवरच्या, त्याच्यामध्ये जे गाणारे आहेत ते सगळे त्यांच्याकडे ते मायक्रोफोन सगळे चांगले मायक्रोफोन्स असतात. आणि मी ज्यांच्यावर कामं केले तेच लोक आता तिथला साऊंड वगैरे बघतात. त्यामुळे मला ते अगदी जवळनं कल्पना येते. ते म्हणतात की ऑर्केस्ट्राच्या बरोबर त्यांचा आवाज आम्हाला उचलताच येत नाही, कारण लेवलच मिळत नाही. अच्छा. तर मी ध्वनिमुद्रण पण शिकलो आणि घाशीराममध्ये पण काम केलं. या दोन्हीचा इफेक्ट असा झाला की माझ्याबद्दल कुठल्याही रेकॉर्डिस्टची कधी तक्रार नसायची की आम्हाला लेवल मिळत नाही. कारण पूर्वी कसं एकत्र रेकॉर्डिंग व्हायची, म्हणजे एका हॉलमध्ये सगळे म्युझिशियन बसायचे, कोरस सिंगर पण असायचे. कुणाच्या खांद्यावर सुद्धा तसंच रेकॉर्ड झालाय, सगळ्या वादकांच्या सकट ते रेकॉर्डिंग व्हायचं. आणि याच्यासाठी मी एक वेगळं ते का चांगली गाणी जुनी वाटतात याचं एक वेगळं कारण मी तुम्हाला सांगतो. ते कारण असं आहे की 50 लोकांचा ऑर्केस्ट्रा असेल, 25चा असेल, 50चा असेल, ती सगळी वादक मंडळी माझ्या गायकासकट 5 मिनटं ते गाणं जगतात. म्हणजे प्रत्येकजण त्या गाण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करत असतो. तबला त्या गाण्यासाठी वाजत असतो, फ्लूट त्या गाण्यासाठी वाजत असते आणि ते त्या 5 मिनटात सगळेजण ते गाणं म्हणत असतात. खरंय. त्या गाण्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि ते कुठेतरी प्रतिबिंबित तुमच्या गाण्याच्या एकूण परिणामामध्ये ते येतं आणि त्यामुळे ती गाणी जास्त चांगली वाटतात. बरोबर. आताची गाणी कशी आहेत, ही जास्त करून कॉम्प्युटराइज गाणी. एका छोट्या रूममध्ये सुरुवातीला फक्त रिदमची क्लिक घेतली जाते, टिक टिक टिक, एका लयीने ते जी गाण्याची लय असेल ती लय इलेक्ट्रॉनिकली दिली जाते, त्याला क्लिक ट्रॅक म्हणतात. तो ट्रॅक घेतला जातो, त्याच्यानंतर त्याच्यावरती रिदम भरला जातो, त्याच्यानंतर काहीतरी एक रेफरन्स म्युझिक डायरेक्टर गाऊन ठेवतो, त्याच्याप्रमाणे तो रिदम भरला जातो. त्याच्यानंतर बाकी जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती एक एक करत जातात आणि 250 वगैरे ट्रॅक असतात. तर ते ही सगळी
एक 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 इन्स्ट्रुमेंट छोट्याशा रूममध्ये ते माणूस येतो, तो आपला फ्लूट वाजवतो. त्याला माहिती नाही की मी फ्लूट वाजवतो ते गाणं माहिताचं गाणं आहे का लग्नातलं गाणं आहे. त्याला फक्त सूर दिले जातात की हे तुझे हे सरगम तुझे हे आहेत, हे नोटेशन आहे, या नोटेशन तू वाजव. तो मेकॅनिकल वाजवतो. त्याला माहिती नसतं गाण्यात काय भाव आहे, कसं आहे. त्याला तो नोटेशन वाजवतो. नोटेशनप्रमाणे वाजवलं की त्याला सांगतात पॅकअप, तुझे पैसे घेऊन जा. असे सगळेजण तेवढ्यापुरते येतात, तेवढ्यापुरते गातात आणि जातात. आणि प्रत्येक एकत्र येत नाहीत आणि तो होमोजिनियस इफेक्ट येत नाही. आणि त्यामुळे जुनी गाणी चांगली का वाटतात, कारण ती एका वेळे घडलेली असतात आणि सगळेजण एका वेळे ते गाणं जगलेले असतात. बरोबर बरोबर. वा. पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की पुरुषांच्या आवाजामध्ये अंगाई गीतं ही म्हणजे मला तर आठवायलाच लागतील, पण तुमच्या आवाजात एक अंगाई गीत ध्वनिमुद्रित झालेलं आहे. जवळजवळ 4 का 5 गायलेत अंगाई गीतं. हो. मग त्यातलं एखादं. आणि दुर्दैवाने माझ्या मुलांसाठी मी गायलोच नाही कधी. पण सिनेमासाठी गायलो आहे. त्यातलं कुठलं तरी गाणं आम्हाला ऐकवा ना. आपण हे म्युझिक ह्याचं ट्रॅकवर ऐकणार आहोत आणि गाणं आता स्वतः रवींद्रजी गातील. तोपर्यंत एका महत्त्वाच्या कार्यक्रमाबद्दल मी तुम्हाला सांगते. हे तांत्रिक गोष्टी घडत आहेत तोपर्यंत, की चित्पावन युवा मंच बडोदे यांनी रविवारी 26 मार्चला गुढीपाडव्यानिमित्त प्रोफेसर जुम्मादादा व्यायाम मंदिर दांडिया बाजार इथे ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत हा कॅम्प होणार आहे. चित्पावन संघाचे जे कमिटी मेंबर्स पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता ह्याच्या अधिक माहितीसाठी. आणि कार्यक्रम जरी चित्पावन युवा मंचाने आयोजित केला असला तरीसुद्धा सगळ्यांसाठी तो खुला आहे, कारण हे एक मदतीचं अतिशय महत्त्वाचं असं कार्य आहे. आपण सगळेजण सहभागी व्हा. मी गाताना गीत तुला लढिवाळा, हा कंठ दाटुनी आला, हा कंठ दाटुनी आला. दुःखाच्या बांधून पदरी गाठी, जपले तुझ पोटी पोटी, कधी डोळ्याना काजळ तुझ भरताना, गलबला जीव होताना, मी गाताना गीत तुला लढिवाळा, हा कंठ दाटुनी आला, हा कंठ दाटुनी आला. अंगाई गीत गातानाचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या भावनांची गाणी एखादा गायक गातो तेव्हा त्या गायकाचा त्याच्यामागे काय विचार असतो, कशी भूमिका असते? म्हणजे तुम्ही ते गाणं कसं समजून घेता आणि त्यात वेगळेपण देता? थोडंसं त्याच्यामध्ये आता माझ्या वाट्याला जास्त थीम सॉंग झाली. तर थीम सॉंग्स
तो कदाचित आवाजाची जात जी आहे त्याच्यामुळे पण असू शकतो. म्हणजे एक गंभीर काहीतरी एक गोष्ट सांगितली जाते, थीम आपण ज्याला म्हणू, ज्या लेखकाला काहीतरी सांगायचं आहे, दिग्दर्शकाला काहीतरी सांगायचं आहे, तर ते व्यक्त करणारं थीम सॉन्ग असतं. तर त्याच्यात तुम्ही काय इन्व्हॉल्व होणार, म्हणजे त्याच्यात काय करणार, तर तुम्ही कुठेतरी त्या आकाशवाणी होते असं काहीतरी कल्पना करून ही काहीतरी थीम तुम्ही सांगता लोकांना. अच्छा. पण जेव्हा तुम्हाला एखाद्या कॅरेक्टरसाठी गायचं असतं, आता हे अंगाई गीत आहे, तर त्या अंगाई गीतसाठी गात असताना मग तुम्हाला नॅचरली तुमच्यातला जो ॲक्टर असतो त्याला कुठेतरी जागा करायला लागते की हे गाणं थोडंसं तुला असं गायचं, हे गाणं थोडं असं गायचं, हे गाणं तुला असं गायचं. बरोबर. आणि ते दिग्दर्शकही करून घेतो, पण ते तुमचंही काम असतं की तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यामध्ये इमोट होणं. मग ते लव्ह सॉन्ग असेल तर लव्ह सॉन्ग, फोक सॉन्ग असेल तर फोक सॉन्ग, हे करणं आवश्यक असतं. बरोबर.